जी अरे तू पण ताईला हळद लाव ना. ए जानू नको. ए नको काय लाव तू. पोरगी पटी हवी सहा बहाना आज घालू गुंगाणा ऐसी खुशी छाई हो गया मदीवाना तुळली लग्नाची बेडी तुळली लग्नाची बेडी हळद लागली 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 हळद लागली. तू इथे काय करतोस? नन ऑफ युअर बिझनेस जयंत. तसंही माझ्याकडे का लक्ष आहे तुझं? घरात एक कार्य चालू आहे तिथे लक्ष दे ना. आज जा आणि आजी आहे ना तिला व्हीलचेअर वर असं घेऊन ये, मग ती पण बघेल हे सगळं. थांब मी जातो आज. तू इथे थांब. नको नको अरे जयंतराव राहू द्या तो आणि जाईल ना. ओके आई, मी जातो. आजी आता मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आजवर जे काही केलं ते तू कोणालाही सांगण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. काय करू शकतो आणि काय नाही हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे स्वतःचं डोकं लावण्याचा प्रयत्न करूच नकोस. मी मागच्या वेळेला तुझी काय अवस्था केलेली तुला आठवते ना? परत ती वेळ माझ्यावर आणू नकोस. कळतंय ना? कम ऑन, चला. इट्स टाइम टू गो. हॅपी ना? मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या अगेन्स्ट जाण्याचं धाडस करू नकोस. आणि काय झालं? लुक व्हॉट हॅपन. तसंच झालं ना. या घरची माणसं माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. ते ट्रस्ट मी अलॉट. आणि काही झालं तरी ते बाहेरच्यांचं कधीच ऐकणार नाही. त्यामुळे यापुढे माझ्या अगेन्स्ट जाण्याचं धाडस करायच्या आधी 1000 वेळा विचार कर. कारण हे घर, इथली माणसं ही माझी आहेत. तू काल त्यांच्यासाठी परका होतास, आजही परका आहेस आणि उद्याही असणार.
हाय. मला सांगा, तुम्ही आता त्या जयंत कानिटकरांकडे एकदम असं चिडून बघत होतात ना? नाही तसं काही नाही. नाही काय नाही, बघितलं मी आता. मी त्यांनाही जाताना बघितलं आणि तुम्हालाही त्यांच्याकडे एकदम असं रागात बघताना बघितलं. एक सांगू का, मला पण तो माणूस अजिबात आवडत नाही. म्हणजे स्वतःला काय समजतो कुणास ठाऊक. आता हे घर माझं आहे की नाही, पण ते इथे असं वावरतायत जसं काय हे अख्खं घर त्याचं आहे. आणि आता इथे मागच्या अंगणात पण त्याचं काय काम होतं? नाही मला काही माहिती नाही. तसंही मी सुद्धा पाय मोकळे करायला चालवतो. आय एम रिअली सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही आलात तर चालेल. तुम्ही माझ्या आईच्या ओळखीचे आहात ना, तुमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण त्याचा काय संबंध इथे? आणि ना मला ना सतत त्या माणसाकडे बघून असं वाटतं त्याच्या डोक्यात ना काहीतरी सुरू आहे. मला एवढा राग येतो ना मलाही. काय? हो तुम्हालाही? हो. ओके. ऍक्च्युली त्याच्याकडे बघितलं ना की मला तसंच वाटतं. परफेक्ट. हेच असंच वाटतं मला पण. पण काय माहिती आमच्या घरातल्यांना ते का आवडतं. म्हणजे काय त्या माणसामध्ये आवडण्यासारखं. पण चला, मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो. निदान माझ्यासारखं विचार करणारं कुणीतरी आहे या जगात.